आज आपण उडदाचे पापड करणार आहोत आणि 1 किलोच्या प्रमाणात आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचसोबत पापडचा मसाला देखील आपण घरीच बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी पापड आपले तयार झालेले आहे। एक पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते, पण हे पापड पूर्णपणे अजून काही वाळलेले नाहीत, म्हणजे अगदी कडक उन्हात मी वाळवलेले नाही आहेत। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला हा पापड फुललेला आहे, पांढरा शुभ्र देखील झालेला आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? रेसिपी आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी 1 किलो उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी गिरणीवरून दळून आणलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण पापडचा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि साधारण 2.5 टेबलस्पून एवढे काळे मिरे घेतलेले आहेत। तर हे मिरे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक पावडर याची करायची नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी ओबडधोबड असं मी हलकंसं 1 2 ते 3 मिनटं एवढं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीकची पूड असते ना ती खाली येईल आणि पापडचा जो मसाला आहे तो काळपट होणार नाही किंवा मग पापडाचा कलरही काळपट येणार नाही। तर आता मी हे चाळून घेतलेलं आहे। आता तयार झालेली मिरेपूड एका वाटीत मी काढून घेतलेली आहे। सगळं प्रमाण हे टेबलस्पूनच घ्यायचं आहे आणि इथं मी 2.5 चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढं हिंग घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने साधारण 3 चमचे एवढं इथं मी पापड खार घेतलेला आहे। तर तो काही तुम्हाला सहजासहजी कुठल्याही किराणा दुकानात उपलब्ध होऊन जाईल। पापड खारचं प्रमाण 3 चमचेपेक्षा जास्त ठेवायचं नाही, कारण जास्त पापड खार जर झाला तर मग पापड तळताना फेस येतो, तो खायलाही व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे 2.5 ते 3 चमचे एवढं परफेक्ट प्रमाण आहे, जास्त काही ठेवू नका। आणि हा सगळा मिळून मसाला आपल्याला साधारण 80 ग्रॅम ते 90 ग्रॅम एवढा करायचा आहे 1 किलोच्या पापडासाठी। तर या मसाल्याचं मी वजनी प्रमाण देखील केलेलं आहे, तो साधारण 80 ग्रॅम एवढा मसाला भरलेला आहे। पण प्रत्येकाकडे काही वजन काटा नसतो, म्हणून मी याचं प्रमाण तुम्हाला टेबलस्पूनमध्ये सांगितलेलं आहे। 1.5 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे एका कढईमध्ये आणि आपण जो तयार केलेला पापड मसाला आहे तो या पाण्यात टाकायचा आहे आणि या पाण्याला गरम करून हा पाण्यामध्ये पूर्णपणे मसाला हा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। आणि नंतर मसाला पूर्णपणे विरघळल्यानंतर म्हणजे मीठ आणि पापड खार आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाणी हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पापडचं पीठ मळताना शक्यतो संध्याकाळीच पापडाचं पीठ मळायचं, म्हणजे ते रात्रभर छान असं भिजतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पापड लाटण्यासाठी पीठ हे तयार होतं। पीठ भिजणं हे फार महत्त्वाचं असतं, तरच पापड छान असा मसाला हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि पाणी हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण पापडाचं पीठ मळून घेणार आहोत। पापडाचं पीठ हे फार चिकट असतं, त्यामुळं याला मळायला थोडा जास्त वेळ लागतो। सगळं एकदम पाणी नाही टाकायचं किंवा एकदम जास्त प्रमाणातही पाणी टाकायचं नाही, आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळणार आहोत। या ठिकाणी तुम्ही 1/4 किलो उडदाची डाळ किंवा 1/2 मुगाची डाळ असंही प्रमाण घेऊ शकता किंवा मग नुसत्या मुगाच्या डाळीचे पापड जरी केले ना तरीही चालतील, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। मी इथे फक्त उडदाची डाळच घेतलेली आहे, त्याच्यामुळे मळायला थोडासा त्रास होतो कारण ती फार चिकट असते। तर इथं मी थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्ट असं पीठ मळलेलं आहे। नंतर जर वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा हा पिठाचा गोळा मी तयार केलेला आहे आणि आता हे पीठ रात्रभर आपण भिजत ठेवणार आहोत। अगदी घट्ट असं मी हे पीठ मळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अगदी बोट पण याच्यामध्ये सहजासहजी जात नाही, एवढं घट्ट हे पीठ मी मळलेलं आहे आणि असंच आपल्याला पापडाचं पीठ पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण पापडाचं पीठ मळतो त्यावेळेस सगळं एकदम पीठ नाही मळायचं, त्यातलं एक वाटीभर पीठ नक्की काढून ठेवा साईडला पिठीसाठी। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं हे पीठ आहे ते भिजलेलं आहे। तर मी इथं काय करणार आहे, सगळ्यात अगोदर किचन कट्टा हा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि हे पीठ मी काढून आता त्या ओट्यावरती टाकणार आहे। खलबत्ता घेणार आहे आणि त्या खलबत्त्याने एक 5 ते 7 मिनटं बिना पाण्याचं आपल्याला हे पीठ आहे ते छान असं ठेचून घ्यायचं आहे। असं केल्याने पापड अगदी छान असा फुलतो आणि लाटायलाही पीठ अगदी मऊ असं तयार होतं, जास्त जड जात नाही आहे। पीठ आता छान असं ठेचून झालेलं आहे। थोडंसं तेलाचा हात घेऊन या पिठाचा मी गोळा करणार आहे आणि आता आपलं हे पीठ जे आहे ते पापड तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे।
तर सगळ्यात अगोदर आपण आता पिठाच्या लाट्या करून ठेवणार आहोत. त्यासाठी मी त्यातलाच थोडासा गोळा साईडला काढलेला आहे आणि त्याला छान अशी त्याची एक लाटी तयार करून घ्यायची आहे समान आकाराची. बाकीचं जे पीठ आहे ते मी एका कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते सुकणार नाही. आणि आता छान अशी एक लाटी तयार करून घेतलेली आहे. 2 असे समान आकाराचे भाग करून घेतलेले आहेत. आणि मी आता काही दोऱ्याने वगैरे कापणार नाही आहे. ही आपल्याला अंदाज येतोच, जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही, असे मध्यम आकाराचे मी पापड तयार करणार आहे. त्यामुळे चाकूनेच याचे समान भाग करून घेणार आहे आणि याच्या लाट्या आपण तयार करून घेणार आहोत आता. तर अशा काही पद्धतीने मी याचे काप तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्या ह्या लाटा आता पापड तयार करण्यासाठी तयार झालेले आहेत. चला तर मग मी तुम्हाला एक पापड इथं लाटून दाखवते. पापडाचं पीठ अगदी मस्त असं भिजलेलं आहे आणि घट्टही नाही आणि पातळही नाही, असं छान असं झालेलं आहे. पण इथं एक प्रॉब्लेम झाला होता. मी ज्या गिरणीतून पीठ हे दळून आणलेलं होतं त्यांनी ते गव्हावर दळून दिलेलं होतं, त्यामुळं त्याला थोडा चिकटपणा आलेला होता. तर तुम्ही ज्यावेळेस पापडाचं पीठ दळून आणताल त्यावेळेस ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्यांना सांगायचं की डाळीवरच हे पीठ दळून द्या म्हणून, म्हणजे पापड चिटकणार नाहीत लाटताना. त्यामुळे मला थोडी पिठी या ठिकाणी लागलेली आहे. पीठ घेऊन मी हे पापड लाटलेले आहेत, पण अगदी मस्त असा हा पापड लाटता आलेला आहे आणि खूप पटकन माझे हे पापड तयार झालेले आहेत. अजिबात वेळ लागलेला नाही मला पापड लाटायला. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला पापड हा तयार झालेला आहे. आणि जास्त मोठ्या साईजचे मी पापड इथे बनवलेले नाही आहेत. कडेने लाटायचा पापड शक्यतो लाटताना सुरुवातीला, म्हणजे कुठे जास्त पातळ किंवा मग जाड असा होत नाही, सगळीकडून सारखा लाटला जातो. तुम्हाला मी आणखी एक पापड लाटून दाखवते. तर इथं 1 किलोचे साधारण 90 ते 95 एवढे पापड तयार झालेले आहेत. जास्त मोठे लाटलेले नाही आहेत मी. तर अशाच पद्धतीनं मी हे सगळे पापड लाटलेले आहेत. पण पापड लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल लावून कधीही पापड लाटायचा नाही, कारण नंतर मग तो काळा पडतो. मग शक्यतो पीठ साईडला काढून ठेवायचं आणि मग हे पापड लाटायचे. तर अशाच पद्धतीनं मी बाकीचे पापड पण लाटून घेतलेले आहेत. तर पापड सुकवताना मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लाटून घेतलेले पापड लगेच उन्हात नाही घालायचे, शक्यतो फॅनखालीच सुकवायचे. थोडेसे असे सुकले की नंतर त्याला दुसऱ्या बाजूने पलटायचं, म्हणजे पापड अजिबातसुद्धा वाकडा होत नाही किंवा मग त्याचा कलर देखील चेंज होत नाही, तो काळा किंवा पडत नाही. इथं मी पापड लाटून झाल्यानंतर फॅनखाली थोडा वेळ सुकत ठेवलेले होते आणि छान असे सुकले ना थोडेसे, नंतर मग ते एकावर एक ठेवून द्यायचे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा वेळ उन्हात घालायचे आणि नंतर वाळवायचे, म्हणजे पापड अजिबातसुद्धा वाकडा होत नाही. तर अशाच पद्धतीनं अगदी छान असे माझे हे उडदाचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.